कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष न्यायाधीश श्री संजयजी गंगापूरवाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक माननीय श्री अनिलजी भालेराव, माझ्या समोर बसलेले माननीय श्री मधुभाई कुलकर्णी जे संघाचे ज्येष्ठ प्रचारक आहेत आणि ज्यांना मला ज्यांचा सहवास माझ्या कॉलेज जीवनापासून लाभला आहे, अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, या हॉस्पिटलचे मान्यवर अधिकारी आणि बंधू भगिनी, सर्वप्रथम मी पहलगामच्या हत्यामध्ये गेलेले आणि नंतरच्या संघर्षामध्ये पण ज्यांनी आपलं जीवदान दिले अशा सगळ्यांना श्रद्धांजली देऊन माझं भाषण सुरू करतो. आता असं सुरुवातीला सांगितलं की भारताच्या इतिहासात आणि इतिहासपूर्व कालखंडातही एक जगावर एक छाप पडण्याची एक अविरत परंपरा आपण जोपासली आहे. ही परंपरा हजारो वर्षापासूनची आहे. भगवान म्हणून एतत् देश प्रसूतस्य असं म्हणून की आपण ज्ञान आणि आपल्याजवळ जे विजडम आहे ते जगाला देण्यासाठी अनेक छोट्या छोट्या नावांमधून जगभरात भारतीय ऋषी, संशोधक आणि तत्त्वज्ञ गेलेत आणि तेथे आपल्या संस्कृतीचा त्यांनी एक अवीट छाप त्यांनी आपल्या संस्कृतीची तिथे उभी केली आणि त्याचे जे चिन्ह आहेत आज जगभरातही दिसत आहेत. केवळ आजूबाजूच्या देशांमध्ये कंबोडियामधलं अंकोर वाट असो की थायलंडमध्ये असो की साऊथ अमेरिकेत असो, वाटतं एक ऑस्ट्रेलिया खंड जर सोडला तर जगभरातल्या सर्व खंडांमध्ये भारतीय संस्कृतीची, हिंदू संस्कृतीची जी काही आज आपल्याला चिन्ह पदचिन्ह आढळत आहेत ते या सर्व उत्साही आणि धाडसी आणि आपल्याजवळ काही जे आहे ज्ञान ते देण्याची मनोवृत्ती असणाऱ्या अनेक लोकांद्वारे ही छाप उमटली आहे. परंतु नंतरच्या काळात मुघल आक्रमणामुळे याच्यावर बरेचसे निर्बंध आले. आपल्या सर्वांना तो इतिहास माहीत आहे. नंतर एक जी वेव भारतीयांची परदेशात गेली ती मुख्यतः गेली मजदूर म्हणून. इंग्रजांच्या काळात त्यांनी अनेक हजारो लोकांना अक्षरशः जिथे इथे इंग्रजी वसाहती होत्या आणि जिथे मुख्यतः शेतीचा व्यवसाय त्यांनी ताब्यात घेतला अशा ठिकाणी भारतीय नागरिकांना ते मजूर म्हणून घेऊन गेले. त्याच्यात आफ्रिकेतले अनेक देश आहेत, फिजी सारखे देश आहेत आणि दूर सुदूर कॅरिबियन कंट्रीज, सुरिनाम पर्यंत गेले. त्याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे सगळे गेलेत मुख्यतः हे 3-4 प्रांतातून गेले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, काही प्रमाणात बंगाल आणि आंध्र, तेलंगणा मधून. हे सगळे निरक्षर किंवा सेमी लिटरेट होते. त्यांना इंग्रजी तर येणं शक्यच नव्हतं. पण इंग्रजांचा चतुरपणा असा की आपल्यावर यांना आपण गुलाम म्हणून, स्लेव म्हणून नेलं नाही किंवा नेलं असा आरोप येऊ नये म्हणून त्यांनी या सगळ्यांकडून एक ॲग्रीमेंट करून घेतलं आणि त्या ॲग्रीमेंटवर यांच्याकडून सह्या करून घेतल्या की आम्ही तुम्हाला लेबरर्स म्हणून घेऊन जात आहे. हे जे लोक होते या लोकांना ॲग्रीमेंट हा शब्दही माहीत नव्हता आणि तो उच्चारणही करणं होत नव्हता. म्हणून त्यांनी त्याचा अपभ्रंश केला गिरमिट. आणि या गिरमिटवरून शब्दावरून आज जे आपण गिरमिटिया नावाचा जो हा एक सगळ्या लोकांना म्हणतो अनिवासी भारतीयांना, त्याचं हे मूळ हे आहे की जे इंग्रजांसोबत ॲग्रीमेंट करून घेऊन गेले आणि त्या ॲग्रीमेंटच्या प्रती अजूनही त्या लोकांजवळ आहेत. हे लोक अतिशय धार्मिक होते. त्यांनी आपल्यासमोर अनेकांनी रामचरित मानस घेऊन गेले, काही लोक हनुमान चालीसा घेऊन गेले आणि ते अजूनही हिंदू धर्माचं पालन करत आहेत. त्यांचे नावं हिंदू आहेत. परंतु आर्थिक स्थितीमुळे त्यांना अनेक पिढ्यांमध्ये पर्यंत भारतात येण्याची संधी लाभली नाही आणि त्यामुळे त्यांचा राजकीय भारताशी, आजच्या भारताशी संबंध तुटला. त्यांचा संबंध फक्त
धार्मिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि एक हेरिटेजच्या दृष्टीनेच फक्त राहिला. ती एक मोठी दरी निर्माण झाली. त्यामुळे आज जर तुम्ही त्या लोकांना भेटलात तर तुमच्या लक्षात येईल त्यांच्या नावावरून की ते हिंदू आहेत. अनेक लोकांनी आपली हिंदू धर्म जोपासला पण आहे. पण त्यांना जर विचारलं की तुम्ही भारतातले मूळ कुठे, तर बरेच लोकांना अजूनही त्याची कल्पना नाही. ब्रॉडली ते सांगतील की आम्ही बिहारमधून आहोत, पण कुठलं गाव वगैरे हे माहीत नाही. आणि अनेक पिढ्यांपासून संबंध तुटल्यामुळे त्यांचे काही नातेवाईक वगैरे पण इथे असतील, पण त्यांच्याशी त्यांचे संबंध नाही. त्यामुळे हा एक दुसरा टप्पा झाला की ज्याच्यात सांस्कृतिक भारताशी संबंध राहिला, पण आधुनिक भारताशी संबंध कमी झाला किंवा नाहीसा झाला. नंतरची एक जी वेव आली ती स्वातंत्र्यानंतर आली. नर्सेस गेले, डॉक्टर्स गेले, इंजिनियर्स गेले, IT स्पेशालिस्ट तर तुम्हाला सांगायलाच नको. आणि ह्या एक नवीन प्रवाह भारताचा भारतीय नागरिकांचा सुरू झाला. आणि आज ज्याला आपण इंडियन डायस्पोरा म्हणतो, तो इंडियन डायस्पोरा हा ह्या सगळ्यांचं एक मिक्स्ड रिप्रेझेंटेशन आहे. त्यामुळे आपल्या मनात जर असेल की इंडियन डायस्पोरा नावाची कशी एक होमोजिनियस एंटिटी असेल, तर तसं नाही. त्याच्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, वेगवेगळ्या दिशेने गेलेले लोक आहेत, वेगवेगळ्या वेळेत गेलेले लोक आहेत, कालखंडात गेलेले लोक आहेत आणि वेगवेगळ्या परिस्थितीत गेलेले लोक आहेत. एक ऐतिहासिक घटना, त्याला 2 वर्षापूर्वी 100 वर्ष झालेत. एक जॅपनीज जहाज हाँगकाँगहून निघालं. त्या जहाजाचं नाव होतं कामागोटा मारू आणि त्याच्यात 350 शीख बांधव नोकरीसाठी म्हणून ते गेलेत कॅनडाच्या वेस्ट कोस्टवर, पॅसिफिक समुद्राद्वारा. आणि तिथे व्हँकुव्हरला जिथे जेव्हा ते जहाज आलं तेव्हा तिथल्या सरकारने त्यांना प्रवेश दिला नाही. आणि अतिशय प्रचंड थंडी होती. कॅनडात तशी थंडी असते आणि ते जहाज पोचलं हिवाळ्यात, तर ते जहाज परत आलं. अनेक लोक त्या जहाजातच त्यांना मृत्युमुखी जावं लागलं. आणि ते जेव्हा मद्रासला पोहोचलं ते जहाज, तेव्हा इंग्रजांनी त्यांच्यावर गोळाबारी केली आणि त्यातले अनेक शीख त्याच्यात जखमी झाले. असा एक दुर्दैवी इतिहास पण या डायस्पोरा मागे. तर ह्या सगळ्या डायस्पोराचं आज जे रिप्रेझेंटेशन आहे ते देशानुसार बदलतं. अनेकदा एकाच देशात वेगवेगळ्या स्तराचे, उदाहरणार्थ जर तुम्ही आज नेदरलँड्समध्ये गेलात तर नेदरलँड्समध्ये आधुनिक डायस्पोरा पण जे गेले 30-40-50 वर्षात गेले. आणि सुरिनाम जी डच कॉलनी होती, तर सुरिनाममधून आलेले लोक पण आहेत की जे हिंदू आहेत, जे सुरिनामीज त्यांना हिंदू म्हणतात आणि ते अजूनही हिंदी सिरियल्स बघतात, पण कधी भारतात गेलेले नाहीत. परंतु विश्वपटलावर भारताची पहिलीच छबी जेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, जेव्हा भारताबद्दल लोकांना अनभिज्ञता होती, त्या काळात विश्वाला भारताची ओळख करून देण्याचं एक महत्त्वाचं काम या सगळ्या लोकांनी केलं. त्यामुळे मी त्यांना असं म्हणेल की दे वेअर फर्स्ट एम्बेसेडर्स ऑफ इंडिया इन द मॉडर्न हिस्ट्री. आणि त्यांनी खूप स्ट्रगल पण केला. ती स्ट्रगल करण्याची एक वेगळी त्याच्यावर एक भाषण होऊ शकेल. परंतु त्या सर्व स्ट्रगल्समधून बाहेर येऊन एक भारताची इमेज उभी करणं हा एक मोठं काम त्यांनी केलं. बाकी अनेक गोष्टींचा इथे उल्लेख झाला. आयुर्वेदिक ज्ञान, आयुर्वेदाचं ज्ञान, योगा, आपलं डान्स, म्युझिक आणि श्री पंडित रविशंकरांपासून श्री रविशंकरपर्यंत. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की काही वर्षापूर्वी श्री रविशंकरजींचा अर्जेंटिनामध्ये प्रवास झाला आणि ती यूट्यूबवर अजूनही ती फिल्म अवेलेबल आहे. आणि ते जे सुदर्शन क्रिया शिकवतात, तर त्याचा एक ट्रेनिंग कॅम्प कुठे व्हावा तर फुटबॉल स्टेडियमवर झाला आणि जवळपास 1.5 लाख लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि तिथे काही भारतीय डायस्पोरा नाही आहे. अर्जेंटिनामध्ये हार्डली 2-3 हजार भारतीय वंशाचे लोक असतील. त्यामुळे मेजॉरिटी, ओव्हरवेलिंग मेजॉरिटी ही तिथले लोक होते. त्यामुळे योगाचा एवढा प्रचार तिथे झाला आहे की 2018 मध्ये जेव्हा प्राईम मिनिस्टर मोदी ब्युनॉस आयरेसला गेले G20च्या मीटिंगसाठी, तेव्हा तिथल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या लोकांनी अशी रिक्वेस्ट केली की आम्ही तुमच्यासमोर
एक योगा प्रदर्शन डेमॉन्स्ट्रेशन ऑफ योगा करू इच्छितो आणि 1000 लोक की ज्याच्यातले 100% लोक मूळ निवासी अर्जेंटिनियन होते अशांनी मोदीजींसमोर योगाचं अर्धा तास डेमॉन्स्ट्रेशन घेतलं. एवढा प्रचार प्रसार आणि त्याच्यासोबत येणारे व्हेजिटेरियनिझम, तुम्ही जर बिनोस आयरेसला गेलं तर अनेक रेस्टॉरंट्स तुम्हाला शुद्ध शाकाहारी आढळतील आणि कुठेतरी श्री श्री रविशंकर किंवा असा आपल्या योगा गुरूंचा फोटो पण दिसेल. तर थोडक्यात सांगायचं काय की भारत जगासमोर अनेक विधी पद्धतीने आला आहे. त्याच्यात संस्कृती आहे, त्याच्यात संगीत आहे, त्याच्यात नाट्य आहे, त्याच्यात फॅमिली व्हॅल्यूज आहेत. भारतीय तुम्ही जर आज अमेरिकेत गेलात आणि एक भारतीय कुटुंब कसं राहतं हा एक कुतूहलाचा विषय त्यांच्या आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची असतो. कारण एक कुटुंब कसं राहतं, 2-2 पिढ्या एकत्र कशा राहतात, 3 पिढ्या कशा एकत्र राहतात याबद्दलही अनेकांना कुतूहल असतं. सुरुवातीला इट वॉज अ काइंड ऑफ कंटेम्प्ट, पण आता या सर्व पद्धतींचं एक नवीन मूल्यमापन होऊन त्याच्याबद्दल आदर भारतीयांबद्दल निर्माण झाला आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर आज जर आपण भारताचं विश्वपटलावरचं नेतृत्व बघितलं तर ही सर्व पार्श्वभूमी होती पहिलेही, परंतु आपण आजच्या पद्धतीने आजच्या नॅरेटिव्हमध्ये ती आपण जगासमोर पुढे आणू शकलो नाही. याचं एक कारण असं होतं की आपण एक डिफिटिस्ट मेंटॅलिटीमध्ये बरेच वर्ष स्वातंत्र्यानंतर पण राहिलो. त्याच्या एक उदाहरण द्यायचं म्हणजे आपण पंडित नेहरूंनी एक अलिप्ततावाद नावाचं एक प्लॅटफॉर्म सुरू केला. मी हे समजू शकतो की त्या काळात आपली एवढी स्थिती नसेल, राजकीय स्थिती किंवा आर्थिक परिस्थिती नसेल की आपण देशांसमोर उघडपणे आपलं मत मांडावे, परंतु अलिप्ततावाद हा एक मुख्यतः एक नकारात्मक सिद्धांत होता. किंवा 2 मोठ्या लोकांमध्ये भांडण चालू आहे, आपण कोणाकडे मध्ये त्याच्यात कशाला पडायचं. त्यामुळे नॉन अलाइन मुवमेंट ही एक गरजू लोकांची की ज्यांना बाकी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेही काही एक मत नाही किंवा त्यांच्या मताला कोणी किंमत देत नाही अशा लोकांचा एक प्लॅटफॉर्म उभा झाला आणि आपण त्याची एक ब्लाइंडली आंधळेपणे त्या अलिप्ततावादाची जोपासना करत राहिलो. त्यामुळे भारताबद्दलचे चांगल्या गोष्टी होण्यापेक्षा भारताबद्दलचे गैरसमज अधिक निर्माण झाले. त्यात तुम्ही एक फेमस कदाचित चित्र बघितलं असेल की एक विदेशी, मला वाटते जॉन एफ केनेडी जेव्हा आले भारतात ते आणि त्यांची बायको, तेव्हा पंडित नेहरूंनी त्यांच्यासमोर काय दाखवावं तर एक गारोडी नागासमोर पुंगी वाजवतोय आणि तो नाग डोलतोय. भारताची अशी एक प्रतिमा निर्माण झाली. ही एक सत्यता आहे. याच्याबद्दल कोणीही खूप प्रयत्न असे केले नाही ही प्रतिमा दूर करण्यासाठी, जरी भारताची उन्नती वाढत गेली. दुसरं एक असं झालं की हा जो एक डायस्पोरा होता मोठा, आणि तुम्हाला गंमत वाटेल 3 कोटी अनिवासी भारतीय आज आहेत. त्याच्यातले अर्ध्यापेक्षा जास्त ऑलमोस्ट 1.6 करोड अजूनही भारतीय पासपोर्ट त्यांच्याकडे आहे. एवढी मोठी ही संख्या असताना आपण तिथल्या राजकारणावर, तिथल्या भारताच्या पॉलिसीवर आपण फारसा काही इन्फ्लुएन्स करू शकलो नाही. याच्या विरुद्ध तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर ज्यू कम्युनिटी अतिशय कमी नंबरमध्ये आहे, अतिशय कमी संख्येत जगभरात आहे, पण त्यांचा एक जो इन्फ्लुएन्स आहे तो त्यांच्या ॲक्च्युअल शक्तीपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. हा एक मोठा एक विरोधाभास निर्माण झाला. या सर्व पार्श्वभूमीवर आज जेव्हा प्राईम मिनिस्टर मोदी किंवा डॉक्टर जयशंकर मल्टीलॅटरलिझमची गोष्ट करतात, किंवा याचा मुख्य फरक काय आहे अलिप्ततावाद आणि मल्टीलॅटरलिझम, तर अलिप्ततावाद म्हणजे आम्ही कोणाचे भानगडीत पडणार नाही. आणि आज असं आहे की आज आम्ही जगाच्या प्रत्येक वर्ल्ड अफेअरमध्ये आमचा से राहील आणि आम्ही त्याच्यात भाग घेऊ. हा एक महत्त्वाचा भाग आहे की स्वतः पांघरून घेऊन काही झालं नाही, डोक्यावर पांघरून घेऊन झोपण्यापेक्षा आम्ही त्याच्यात सहभाग घेऊ, आम्ही आमचं मत मांडू.
आणि यासाठी एक खूप मोठा एक वैचारिक बदल आणि दृष्टिकोनाचा बदल गेल्या 10 वर्षात झाला. डॉक्टर जयशंकरांचं एक खूप मोठं पुस्तक आहे, त्याचा मराठी अनुवाद पण आला आहे, द इंडिया वे म्हणून, भारत मार्ग. त्याच्यात त्यांनी एक पॅराग्राफ लिहिला आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. दिस इज द टाइम फॉर अस टू एंगेज अमेरिका, मॅनेज चायना, कल्टिवेट युरोप, reassure Russia, bring Japan into play, draw neighbors in, extend the neighborhood, and expand traditional constituencies of support. As world is changing, we need to change. All prejudices will not work. हा एक महत्वाचा सायकोलॉजिकल आणि स्ट्रॅटेजिक फरक गेल्या 10 वर्षात झाला. आणि ही मी समजेन की मोदी सरकारची ही एक खूप मोठी एक अचीवमेंट आहे. कारण कुठल्याही देशाची तुम्ही लक्षात ठेवा की आपण परराष्ट्र नीती म्हणतो, परराष्ट्र तत्वज्ञान म्हणत नाही. इट इज अ फॉरेन पॉलिसी, इट इज नॉट अ फॉरेन आयडियोलॉजी और फॉरेन फिलॉसॉफी. आणि यामध्ये सर्वात महत्वाचा फरक आहे की पॉलिसी कॅन बी चेंज्ड इझिली. आयडियोलॉजी और फिलॉसॉफी नीड नॉट बी और शुड नॉट बी चेंज्ड दॅट फ्रिक्वेंटली. आणि पंडित दीनदयाळजींनी लिहिलं आहे की कंट्रीज फॉरेन पॉलिसी इज फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ इट्स एनलाइटन्ड सेल्फ इंटरेस्ट. इट इज ऑलवेज अ पॉलिसी and not a principle, and therefore it can be changed if the interests of the country so demand it. तर एवढी फ्लेक्झिबिलिटी आणि त्याच वेळी भारताचं हित काय, जेव्हा इंडिया फर्स्ट असं म्हटलं जातं, हे केवळ शब्द नाही परंतु या शब्दामागे एक मोठी स्ट्रॅटेजी आहे, ही आपण सर्वांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा एक भाग झाला. दुसरा भाग, आता आपण परवाच त्याचा अनुभव घेतला की 26/11 मध्ये मुंबईमध्ये एवढा मोठा टेरर अटॅक झाला. त्याच्या आधी पार्लमेंटवर टेररिस्ट अटॅक झाला. तेव्हाही आपल्याला या संधी होत्या. तेव्हाही काही पाकिस्तानजवळ खूप मोठं शस्त्रबळ भारतापेक्षा जास्त होतं असं नाही, परंतु आपण तेव्हा तिथले दहशतवाद्यांचे तळ, ट्रेनिंग सेंटर्स उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि हे सगळं न करण्यासाठी त्यांनी एक खूप सुंदरशी एक टर्म पण कॉइन केली. हे सगळे विदेश नीतीवाले टर्म्स कॉइन करण्यात फार एक्सपर्ट असतात. त्यांनी टर्म कॉइन केली की स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन. स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन म्हणजे आम्ही हे जे करत नाही याच्या मागे पण स्ट्रॅटेजी आहे, अँड दॅट इज अवर स्ट्रेंथ अँड नॉट अ विकनेस. त्यामुळे भारतावर काही केलं तरी भारत बियॉन्ड द पॉइंट काही करणार नाही अशी एक इमेज भारताबद्दल निर्माण झाली होती. आणि त्याला पहिला धक्का आपण सर्जिकल स्ट्राईक्सने केला, नंतर बालाकोटला एअर स्ट्राईकने केला, आणि आता जे 8 दिवसापूर्वी केलं 7 मेच्या रात्री, तो एक आपलं एक शक्ती प्रदर्शन नव्हतं, पण केवळ जर तुम्ही असं केलं तर आम्ही हे पण करू शकतो किंवा याच्यापेक्षा जास्त काही प्रमाणात, मोठ्या प्रमाणात करू शकतो. हा एक केवळ पाकिस्तानलाच नाही तर जगाला एक आपण एक मेसेज दिला. तर वी हॅव ओव्हरकम दिस स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन. आणि आपण असं ठरवलं आता की जर आवश्यक असेल तर हे जे आमच्याकडे एवढं मोठं सैन्य, राफेल एअरक्राफ्ट्स आणि एवढी सगळी डिफेन्स टेक्नॉलॉजी ही केवळ 26 जानेवारीला लोकांच्या प्रदर्शनासाठी नाही तर याचा आम्ही उपयोग पण करू शकतो. हा एक मोठा संदेश जगभरात गेला. पण अशा घटना ह्या एक्सेप्शनल होतात, ह्या काही वारंवार घडत नाही. आणि भारताची मानसिकता आणि भारताची देअरफॉर फॉरेन पॉलिसी ही एक विश्वमैत्रीची आहे, विश्वबंधुत्वाची आहे. हेही आपण तेवढंच लक्षात ठेवावं. ते म्हणतात ना, वज्रादपी कठोर आणि मृदूपी कुसुमादपी. तर हा एक वज्रासारखा आपण एक भारताचा कणखरपणा बघितला. आणि त्याच वेळी आपण गेल्या अगदी थोड्या वर्षाचेच जर पानं पलटवली मागे तर कोविडमध्ये भारताने जे जगभराला व्हॅक्सिन्स दिले, जे मेडिकल एड दिली, तो एक दुसरा भारताचा पक्ष आहे. आणि केवळ शांतिप्रिय हे केवळ कबूतर उडवून चालत नाही,
तर जेव्हा जगाला आवश्यकता असते तेव्हा आपण मदतीचा हात पुढे करणं. आणि आज मी आणि इथे जे डॉक्टर्स आहेत तेही मला आय एम शुअर दे विल एन्डॉर्स माय सेंटेन्स की आज जर भारताने जगाला व्हॅक्सिन्स दिले नसते तर अर्ध्यापेक्षा जगातली जनता ही व्हॅक्सिन शिवाय राहिली असती. कारण अमेरिकेने किंवा युरोपमध्ये जे व्हॅक्सिन्स होते ते एवढे महाग होते आणि त्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी पण नव्हती. बरं, त्याच्यात असंही नाही आहे की भारताने असं म्हटलं आणि स्वार्थीपणा राहणं, सगळेच देश, प्रत्येक देश स्वार्थी होता त्या काळात, किंवा जोपर्यंत आमच्या देशातल्या 1.2 बिलियन लोकांना व्हॅक्सिनेशन होत नाही तोपर्यंत आम्ही देशातल्या कुठल्याही देशाच्या बाहेर आम्ही व्हॅक्सिन पाठवणार नाही. अमेरिकेने हे धोरण अनाऊन्स केलं होतं. पण भारताने जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण देशाच्या लोकांनाही व्हॅक्सिन देऊ शकतो आणि त्याच वेळी बाहेरच्या गरजू देशांना पण व्हॅक्सिनचा सप्लाय करू शकतो, आपण दोन्ही हे पॅरलली निर्णय सुरू केले. तुम्ही विचार करा, इट कुड हॅव बीन अ बिग पॉलिटिकल लायबिलिटी, पण भारताने ते व्यवस्थितरित्या मॅनेज केलं. आणि त्यामुळे जग किती कृतज्ञ आहे याची मी तुम्हाला दोनच उदाहरणं देतो. की आपल्या सगळ्यांना रामायणातली राम रावण युद्धाच्या वेळची संजीवन पर्वताची कथा माहीत आहे. हनुमंतरायांनी संजीवन पर्वत आपल्या हातावर घेऊन आले लक्ष्मण जेव्हा मूर्छित झाला तेव्हा. तर जेव्हा ब्राझीलमध्ये पहिल्यांदा शिपमेंट पोहोचली भारतीय व्हॅक्सिन्सची, तर तिथले त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष बर्लोस्किनी यांनी एक कार्टून ट्विटरवर पब्लिश केलं आणि त्या ट्विटरवर असं हनुमान जे होते त्याच्यावर संजीवन पर्वतीचा त्रिकोण होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं इंडियन व्हॅक्सिन्स. तर एवढा सांस्कृतिक प्रभाव भारताच्या या ज्या जीवनमूल्यांचा आहे तो त्याच्यावर पडला. आणि नंतर गेल्या वर्षी जेव्हा पंतप्रधान मोदीजी PNG मध्ये गेले, फिजीच्या जवळ जी एक आयलंड कंट्री आहे पॅसिफिकमध्ये, तिथे तेव्हा तिथले राष्ट्राध्यक्ष विमानतळावर सगळे कॅमेरे ऑन असताना मोदीजींचा त्यांनी चरणस्पर्श केला आणि त्यांनी हेच म्हटलं की तुम्ही जर व्हॅक्सिन पाठवले नसते तर आज आमचा देश कदाचित राहायला पण नसता. तर या टोकापर्यंत जाऊन एक मानवीय एक आशादायक बुद्धी ठेवून आणि मानसिकता ठेवून आपण जगभरातल्या लोकांना सहाय्य केलं. हे केवळ कोविडसारख्या देशांमध्ये नाही, तर असे अनेक ह्युमॅनिटेरियन ऑपरेशन्स झाले आहेत की जिथे भारताने अनेक देशांना मदत केली आहे. नेपाळमधला भूकंप असो, टर्कीमधला आता आज टर्कीमधले ड्रोन सगळे आपण बघितले, पाकिस्तानने वापरले, पण टर्कीमध्ये गेल्या 1.5 वर्षापूर्वी भूकंप झाला तेव्हा पहिल्यांदा ह्युमॅनिटेरियन एड पाठवणारा देश होता भारत. अनेक ठिकाणच्या युद्धकालीन परिस्थितीमध्ये युक्रेनमध्ये जे आपण 25,000 स्टुडंट्सना बाहेर काढलं, पण त्याच्यासोबत जवळपास 2,500 ते 3,000 विदेशी स्टुडंट्सना आपण बाहेर काढले, आपल्यापैकी अनेक लोकांना माहीत नसेल. पण त्याला सर्वात एक ज्याला म्हणतात एक्झम्पलरी इन्सिडन्स मी तुम्हाला सांगू इच्छितो की यमन आणि सौदी अरेबियाचं युद्ध चालू होतं आणि सौदी अरेबिया सतत यमनवर बॉम्बिंग करत होतं. तर तिथे साधारणतः 3,500 भारतीय अडकले होते यमनमध्ये आणि त्याच्यासोबत 1,000 अन्य नागरिक होते की जे विविध देशांचे होते, भारतीय नव्हते, कारण सगळी विमान व्यवस्था बंद पडली होती. तर पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियाच्या राजाला अशी विनंती केली की आम्हाला 2-3 दिवसाची मुदत द्या की ज्या काळात आम्ही आमचे नागरिक तिथून बाहेर काढू शकू. पण सौदी अरेबिया म्हणाले की आम्ही हे असे सीज फायर करू शकत नाही, कारण यमनला त्याचा फायदा होईल. शेवटी केवळ मोदीजींच्या आग्रहानुसार सौदी अरेबियाने असं मान्य केलं की दिवसभरात आम्ही 2 तास बॉम्बिंग बंद ठेवू, रोज एका विशिष्ट वेळी दुपारी बॉम्बिंग बंद ठेवू. त्या 2 तासात तुम्हाला जे काही करायचं असेल इव्हॅक्युएशन ते तुम्ही करा. आता यमनहून भारतात कोणाला डायरेक्ट आणायचं तर 2 तासात ॲट द मोस्ट एकच फ्लाईट उडू शकेल. म्हणून भारताने काय केलं की जिबोटी म्हणून एक छोटंसं आयलंड कंट्री आहे की जिथे यमन आणि सौदी अरेबियाच्या मध्ये तुम्ही जर नकाशात बघितलं तर तिथे आपला एक विमानतळ स्थापन केला
आणि त्या 2 तासात जेवढ्या फ्लाईट्स शक्य होत्या तेवढ्या फ्लाईट्सनी यमनहून जिबोटीला लोक यायचे आणि लोक मग तिथून भारतात यायचे. हे मॉडेल एवढं यशस्वी झालं की 35 देशाच्या लोकांनी, इन्क्लुडिंग मेजॉरिटी ऑफ द वेस्टर्न युरोपियन कंट्रीज, त्यांनी भारताला अशी विनंती केली की हे तुम्हीच करू शकता, आम्ही काही करू शकणार नाही, हे आमच्या नागरिकांसाठी पण तुम्ही बाहेर आणण्याची व्यवस्था करा. आणि भारताने ते केलं. तर अशी एक मानवीय दृष्टीने जगभराकडे बघण्याची, वसुधैव कुटुंबकम हा केवळ नारा नाही, परंतु हे प्रत्यक्षात जेव्हा संकटात येते, असं म्हणतात की व्यसने मित्र परीक्षा, जेव्हा संकट असतं तेव्हा खऱ्या मित्राची परीक्षा होते. तर हे एक संकटकालीन आपल्या मित्रांसोबत कसं वागावं याचं एक मोठं उदाहरण भारताने जगासमोर उभं केलं. तिसरी जी गोष्ट एक गेल्या 10 वर्षात झाली की ज्यामुळे भारताची प्रतिमा जगभरात वाढली, ती म्हणजे आपल्या हे जे मी सांगितलं की हजारो वर्षापासून अनेक देशांसोबत आपले सांस्कृतिक संबंध आहेत, पण त्या संबंधांना कोणी उजागर केलं नाही, त्या संबंधांना कोणी रिव्हाइव्ह केलं नाही. ते संबंध राहिलेत, तत्वज्ञापुरतेच राहिलेत, विद्वानांपुरतेच राहिलेत, सामान्य लोकांना त्याची प्रचिती आली नाही, त्या देशाच्या राजकीय नेतृत्वालाही त्याची प्रचिती आली नाही. पण गेल्या 10 वर्षात त्याचं एक पुनरुज्जीवन झालं. हे केवळ त्याचा एक राजकीय मेसेज नव्हता, परंतु या 2 देशांमध्ये एक सांस्कृतिक संबंध पण आहे की दे आर ॲक्च्युअली ट्रान्सेंड द पॉलिटिकल और डिप्लोमॅटिक रिलेशन्स, हा एक मोठा मेसेज गेला. उत्तर नेपाळमध्ये लुंबिनीला जाणं असो, नेपाळमध्ये जनकपूरला जिथे सीतामाईचं लग्न झालं त्या मंदिरात जाणं असो, मॉरिशसमध्ये गंगासागरमध्ये जाऊन तिथे पूजा करणं असो, ढाकामध्ये ढाकाई मंदिरमध्ये जाणं असो, कॅनडामध्ये गुरुद्वारामध्ये जाणं असो, आणि एवढंच नाही तर चायनामध्ये सुद्धा बुद्धिस्ट रिलीक्सला जाऊन त्यांचं दर्शन घेणं, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून मोदीजींनी हे संबंध पुनर्स्थापनच नाही केले, पण त्याच्याबद्दल जगभरात त्याच्याबद्दल एक जागरूकता निर्माण झाली. तर हा जो कल्चरल हेरिटेज आहे, सिव्हिलायझेशनल कनेक्ट आहे, जे आपण थोडेसे वीक झाले होते, हे पुन्हा सुदृढ केल्यामुळे भारताची एक नवीन प्रतिमा निर्माण झाली. आणि या सर्वाचा माझ्या मते सुरुवात ही योगा डेनी सुरू झाली 21 जूनला. योगा डेचा जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा इट वॉज वन ऑफ द फास्टेस्ट रिझोल्युशन पास्ड इन UN जनरल असेंब्ली बाय द लार्जेस्ट नंबर ऑफ द स्टेट्स. वाटतं 180 पैकी 170 देशांनी त्याला पाठिंबा दिला. पण ते एवढ्यावरच थांबलं नाही. त्याच्यानंतर योगा डे सुरू झाला. तुम्ही सगळ्यांनी त्याचे चलचित्र बघितले असतील. पण एक तुम्हाला आश्चर्याची गोष्ट अशी वाटेल की सौदी अरेबियात योगा डे कसा सेलिब्रेट करायचा हा एक प्रश्न होता. कारण तिथे जी एक इस्लामिक राजवट आहे त्यामुळे त्यांना असं वाटलं की योगा डे इज समथिंग रिलेटेड टू हिंदुइझम, त्यामुळे हे शक्य नाही. तर तिथे एक स्त्री आहे, मी तिचं नाव जरा विसरलो, मला येईल लक्षात. ती ॲक्च्युअली कॅन्सर पेशंट होती आणि तिने आपल्या रेग्युलर उपचारासोबत योगोपचार सुरू केले. ती 1 वर्ष जवळपास भारतात राहिली आणि तिला त्या योगोपचाराचा बराच फायदा झाला. ती कॅन्सरमधून रिकवर पण झाली. तर तिची अशी इच्छा होती की मी योगा डे तिथे सेलिब्रेट करावा. सुरुवातीला नॅचरली तिथल्या राजवटीने तिला परवानगी दिली नाही, परंतु केवळ भारताच्या इच्छेला मान द्यायचा म्हणून त्यांनी असं सांगितलं की तुम्ही योगाला, यू कॅन यूज योगा ॲज अ स्पोर्ट, नॉट ॲज अ रिलिजियस ऑर स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. त्यामुळे योगामध्ये तुम्ही जे चॅन्टिंग करता, ओम करता, ते तुम्ही करू नका, पण पोश्चरिंग योगाच्या ज्या आहेत ते तुम्ही मुक्तपणे करू शकता. आणि आज योगा डे या संदर्भात आज सौदी अरेबियामध्ये पण साजरा होतोय. त्यामुळे त्या देशाच्या सेन्सिटिव्हिटीजना चा सन्मान राखूनही आपला विचार, आपल्या पद्धती कशा लोकांसमोर आणता येईल याचं मला वाटतं हे एक अनोखं उदाहरण आहे. तिसरा एक महत्वाचा भाग मला असं वाटतो की मला कदाचित आश्चर्य वाटेल
की असे देशातले अनेक देश आहेत जगातमध्ये की जिथे भारताचे राष्ट्रप्रमुख अनेक दशकांमध्ये गेले नव्हते आणि ते असे काही खूप ऑब्स्क्युअर साऊथ अमेरिका किंवा आफ्रिकन कंट्रीज नाही, तर अगदी कंट्री नेपाळ. मी तुम्हाला काही उदाहरण सांगतो. नेपाळ, UAE, कॅनडा, असे अनेक देश आहेत की जिथे 20-20, 25-25 वर्ष भारताचे पंतप्रधान कधीही गेले नव्हते, कारण त्या देशांची प्रायोरिटीच नव्हती पूर्वीच्या सरकार. हा सर्व बॅकलॉग गेल्या 10 वर्षात भरून निघालाय. इस्रायलमध्ये कोणीही भारतीय प्रधानमंत्री गेला नव्हता. अटलजींच्या काळात शेरॉन जे होते ऑस्ट्रेलियाचे प्राईम मिनिस्टर एरियल शेरॉन, ते भारतात आले, पण त्याची रेसिप्रोकल व्हिजिट जी होते ती डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात झाली नाही. ती मोदीजींनी केली. मंगोलियाला कोणी गेलं नाही. आता हे पहलगामची घटना घडली नाही तर उद्या मोदीजी क्रोएशियाला जाणार होते. क्रोएशियाला जाणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरले असते. नॉर्वेला गेले 40 वर्ष कोणी गेलं नव्हतं. तर हा जो एक डिस्कनेक्ट निर्माण झाला होता अनेक देशांमध्ये की जिथे भारतीयचा व्यापार चालू आहे, तिथे भारतीय लोक आहेत, परंतु ते असे दुर्लक्षित देश होते. तर UAE मध्ये 35 लाख भारतीय आहेत, पण भारताच्या प्रधानमंत्र्यांना असं वाटलंच नाही कधी की तिथे जावं म्हणून. राजीव गांधी नंतर कोणी तिथे गेलं नाही. त्याचा परिणाम कसा होतो की UAE मध्ये आज तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल एक मोठं हिंदू मंदिर उभं राहिलं आहे. त्याची मागची कथा अशी आहे की मोदीजी पहिल्यांदा जेव्हा तिथे गेले 2015 साली, 2015 जुलै ऑगस्ट, तेव्हा त्यांनी पहिल्याच भेटीत तिथल्या राजाला असं म्हटलं की एवढे सगळे भारतीय इथे आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी त्यांना कुठे प्रार्थना करण्यासाठी जागा नाही, तुम्ही त्यांना एक मंदिर बांधण्यासाठी परवानगी द्यावी आणि मंदिर उभं करू द्या. तर त्यांनी ताबडतोब हो म्हटलं. सुरुवातीला जागा मिळाली ती छोटी जागा होती, 3-4 एकराची, आणि दूर तिथे UAEचा ज्यांना जिओग्राफी माहिती आहे, एक 7 एमिरेट्सचं एक काँग्रेशन आहे ते. तर त्याच्या एका एमिरेट्समध्ये की जिथे भारतीय निवासी खूप कमी होते अशा ठिकाणी त्यांनी दिलं. मग आपल्या लोकांनी प्रस्ताव केला की बाबा तुम्ही असं दुबई, अबुधाबी की जिथे भारतीय मोठ्या प्रमाणावर तिथे द्या. तर त्यांनी अबुधाबी दुबईच्या हायवेवर एकदम बाजूला एक जागा दिली. ती पहिली होती 7 एकर, मग ती 15 एकर झाली, मग 20 एकर झाली, आणि त्याच्यानंतर त्यांनी 5 एकर पार्किंगसाठी जागा दिली आणि सर्व फ्रीमध्ये. पण हे तर सगळं ठीक आहे, पण खरा जो द्विराष्ट्रीय संबंधांमुळे काय घडू शकतं याचं एक उदाहरण द्यायचं तर असं होईल की या मंदिराचा ढाचा कसा असावा. म्हणजे रेग्युलर आपण जे भारतीय मंदिर असतं, हिंदू मंदिर असतं, शिखर असलेलं, तसं करावं की चर्च म्हणजे असं फ्लॅट स्ट्रक्चर ठेवायचं. बाहेरून पण असं वाटेल की एक मोठं गोडाऊन किंवा कॉन्क्रीट स्ट्रक्चर आहे, आत हिंदू मंदिर, किंवा बाहेरून लोकांच्या सेन्सिटिव्हिटीजना धक्का पोचणार नाही मुस्लिम समाजाच्या. तर जेव्हा हे दोन्ही मॉडेल्स, एक ट्रेडिशनल हिंदू टेम्पलचं आणि एक असं जरा कन्सिल्ड हिंदू टेम्पलचं मॉडेल जेव्हा नेपाळ आपल्या UAEच्या राज्यप्रमुखांसमोर उभं झालं आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला कुठलं मॉडेल तुमच्या दृष्टीने कीपिंग युअर सेन्सिटिव्हिटीज ऑन योग्य राहील, तर आज जे नेपाळचे राष्ट्रपती आहेत ते म्हणाले, ते पूर्वी उपराष्ट्रपती होते, ते म्हणाले की इफ इट इज अ टेम्पल इट शुड लुक लाईक अ टेम्पल. आणि त्यामुळे आज हे एवढं मोठं मंदिर तिथे उभं राहते. ही एक इतिहासातली एक मोठी घटना होऊ शकेल, त्याच्यावर एक वेगळं भाषण पण होऊ शकेल की काय काय गोष्टी त्या मंदिरच्या स्थापनेसाठी आणि निर्मितीसाठी झाल्या आहेत. पण हे का झालं, याचं कारण म्हणजे की भारताने तिथल्या राजकीय नेतृत्वाला एक सन्मान दिला, त्यांच्यासोबत मैत्री स्थापन केली आणि त्यांना कळवून दिलं की या देशाच्या प्रगतीमध्ये आणि उभारणीमध्ये जेवढा तुमच्या लोकांचा सहभाग आहे तेवढाच आमचाही आहे. आणि ही गोष्ट त्यांना मान्य केली आणि दिस इज अ काइंड ऑफ रिफ्लेक्शन
रिफ्लेक्शन ऑफ ऑल दिस सेंटिमेंट्स. तर असे अनेक उदाहरणं मी देऊ शकतो. दोन गोष्टी सांगून मी तुम्हाला मी माझं वक्तव्य थांबवतो. एक म्हणजे भारताच्या या गेल्या 10 वर्षात जी एक जागतिक प्रतिमा निर्माण झाली आहे, त्याच्यात अनेक कारणं आहेत. भारताची सॉफ्ट पॉवर आहे, भारताचं IT इन्फ्रास्ट्रक्चर आहे, भारताचं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे. जगातले आज तुम्ही अमेरिकेत गेला तर सर्व मोठ्या पदांवर डॉक्टर्स मंडळी भारतीय दिसतील. असे अनेक आहेत. एक त्याच्यातलं आणखीन कारण आहे की जी राजकीय स्थैर्य. आणि तुम्ही विचार करा, गेल्या 11 वर्षात मोदीजी 2014 मध्ये आले, पंतप्रधान झाले, तेव्हापासून आजपर्यंत UK मध्ये, युनायटेड किंगडम मध्ये 6 पंतप्रधान झाले. त्याच्यातले 5 एकाच पार्टीचे आहेत. अंतर्गत मतभेदामुळे ते बदलून दुसरा बदलून तिसरा. इंग्लंड आपला अमेरिकेत जर ट्रम्प जर निवडून आले तर ते त्यांच्या 2 टर्म प्लस ओबामा आणि बायडन हे 4. ऑस्ट्रेलियामध्ये 4 पंतप्रधान झाले. आता हे पुन्हा निवडून आले म्हणून 4थे, नाहीतर 5वे पण होऊ शकले असते. ह्या सगळ्या स्थित्यंतरांमधून भारताचे संबंध नीट ठेवणे, योग्य ठेवणे आणि ते सुदृढ करणे, तिथली राजकीय परिस्थिती कुठलीही असो, हा एक मोठा परिणाम या स्थैर्यामुळे झाला आहे. आणि त्यामुळे आज भारताची जी एक इमेज आहे की एक स्थिर सरकार आहे, त्यामुळे तिथे पॉलिसी डिसिजन्स आहे योग्य प्रकारे होत आहेत. या सगळ्या मागे हे एक प्रमुख महत्त्वाचं कारण आहे. मी भाजपाचा कार्यकर्ता आहे म्हणून मी म्हणत नाही, पण ही एक वस्तुस्थिती आहे, ही आपण लक्षात ठेवावी. दुसरी गोष्ट की जे मी माझ्या भाषणात सुरुवातीला सांगितलं की योग्य त्यावेळी योग्य तेवढा बळाचा वापर आणि योग्य त्यावेळी मदतीचा हात, या दोन्हीच्या उत्कृष्ट संगमामुळे भारत एक मैत्री राष्ट्र आहे, मित्र राष्ट्र आहे, अशी एक इमेज निर्माण झाली. त्यामुळे आपण आधी विश्वमित्र भारत म्हणत होतो, आता तर आपण विश्वबंधू भारत म्हणतो. आणि हे आपल्या संस्कृतीच्या, आपल्या संस्कारांना योग्यच आहे. परंतु त्याचा प्रॅक्टिकल लोकांना केवळ सेंटिमेंटल नाही, पण त्याचा प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे, म्हणजे कोविडमध्ये असो, रेस्क्यू ऑपरेशनमध्ये असो, संकटांमध्ये, आपण श्रीलंकाला जर आज आपण आर्थिक मदत केली नसती तर श्रीलंका वुड हॅव गॉन बँकरप्ट. आज श्रीलंकेचा जो पंतप्रधान आहे तो कम्युनिस्ट आहे. तो जेव्हा निवडून आले तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की नाउ ही विल गो अगेन्स्ट इंडिया. पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की भारताने एवढी मदत केली म्हणून आज आपण देश म्हणून उभा आहोत, तेव्हा त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला. आणि आज आपले भारताचे श्रीलंकेचे संबंध वन ऑफ द बेस्ट इन द नेबरहुड. तर एक जेन्युइनली आपल्या मित्रांना मदत करण्याची भारताची एक पॉलिसी आहे, त्याचाही आपण खूप फायदा झाला आहे. आणि शेवटी भारताची इमेज ही भारतीय नागरिकांवर अवलंबून आहे. राज्यसत्ता एक भाग आहे त्याचा, पण त्यापेक्षाही विदेशात आपले जे लोक आहेत ते, आणि भारतात आजच्या सर्व घटना घडतात. आज तुम्ही विदेशातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, बिझनेसमॅनला विचारा, ते म्हणतात की दिस इज द कंट्री वेअर समथिंग इज हॅपनिंग, देयर इज अ लाईफ इन दिस कंट्री. आणि त्यामुळे एक मोठा प्रभाव जागतिक पटलावर भारताचा झाला आहे. त्याच्यात एक छोटासा जो भाग आहे तो आहे भारतीय डायस्पोराचा. त्याच्यावर एक पुन्हा खूप काही सांगता येईल. परंतु प्रधानमंत्री मोदीजींनी जे भारतीय डायस्पोरासोबत एंगेजमेंट सुरू केली, जवळपास त्यांचे छोटे मोठे मिळून 60-70 कार्यक्रम झाले असतील आतापर्यंत. मी स्वतःच एक 35 कार्यक्रम अटेंड केले आहेत. त्यामुळे त्या देशातल्या लोकांना भारताबद्दल आणि भारतीय समाजाबद्दल एक नवीन कुतूहल निर्माण झालं, एक आदर निर्माण झाला. कारण त्यांनी एवढे मोठे गॅदरिंग त्यांच्या देशात कधी बघितलेच नव्हते, पॉलिटिकल गॅदरिंग. जेव्हा लंडनमध्ये 2014 मध्ये
मोदींची मोठी, तुम्ही ते वेम्बलीचा कार्यक्रम बघितला असेल, तर त्याच्या निमंत्रणासाठी आपले लोक जेव्हा त्यावेळच्या ब्रिटिश प्राईम मिनिस्टरकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वेम्बली स्टेडियममध्ये कार्यक्रम करतोय आणि मी या संवादाचा प्रथमदर्शी साक्षी आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, तेव्हा ते प्राईम मिनिस्टर डेव्हिड कॅमरन म्हणाले आमच्या ऑर्गनायझर्सना की डू यू मीन टू से दॅट मिस्टर मोदी इज गोइंग टू कम at Wembley Stadium and going to address 60,000 people? I can't believe this, because if I go to Wembley, I won't be able to fill even town hall of Wembley. हे त्यांच्यासाठी अतर्क्य होतं. म्हणून म्हणजे हावडी मोदीमध्ये राष्ट्रपती ट्रम्प आले हा काही ऍक्सिडेंट नाही आहे. याच्यातून त्यांच्या लक्षात आलं की these people are also part of our country and therefore they can be potential political force in our country and therefore we should address them. कॅनडाचे राष्ट्रपती पंतप्रधान त्यावेळेचे स्टीफन हार्पर हे ऑटोवा त्यांच्या राजधानीतून टोरंटोला येताना भारताच्या राजकीय विमानातून आले मोदीजींसोबत. असं कधी घडलं नाही की त्या देशाचे पंतप्रधान एका पाहुण्याच्या दुसऱ्या विमानातून जात आहे, केवळ यासाठी की एक मेसेज देण्यासाठी. आणि त्यासाठी अनेक गोष्टींचा त्यांनी ॲडजस्टमेंट्स पण केली. हावडी मोदीमध्ये एक असा प्रश्न निर्माण झाला की जो पोडियम होता भाषण देण्याचा, की दोन्ही राष्ट्रप्रमुख एकानंतर एक बोलणार होते, त्यामुळे एकच पोडियम ठेवायचा असं ठरलं. पण जो अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा पोडियम होता तो त्याच्या समोर एक जो एम्ब्लम असतो तो एम्ब्लम होता अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा, व्हाईट हाऊसचा. बरं, तो एम्ब्लम असल्यामुळे भारताचे पंतप्रधान तो वापरू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. तर तुम्ही आज घरी गेल्यावर यूट्यूबमध्ये जाऊन बघा, तर फर्स्ट टाइम असं झालं की व्हाईट हाऊसच्या लोकांनी सांगितलं की ठीक आहे, मोदींच्या सन्मानासाठी आम्ही तो पोडियम, जो एम्ब्लम आहे पोडियमवरचा, तो काढून आम्ही दुसरा एम्ब्लम डिझाईन करतो. आणि तो एम्ब्लम असा होता की भारत आणि अमेरिकेचे ध्वज दोन्ही नॅशनल फ्लॅग्स दे वर हाफ टुगेदर इन अ सर्कल. एवढ्या दूरपर्यंत या लोकांनी ॲडजस्टमेंट केली टू ॲकोमोडेट अवर सेन्सिटिव्हिटी. या अशा अनेक छोट्या छोट्या घटनांमधून आज भारताची इमेज, भारताची प्रतिमा निर्माण झाली आहे. आणि या सर्वांसाठी आज आपल्या सगळ्यांचा खूप मोठा भाग आहे. आणि ह्या सर्व पॉझिटिव्ह स्टोरीज आज केवळ जगासमोर नाही पण आपल्या लोकांसमोरही येण्याची आवश्यकता आहे. आणि माझं आजचं वक्तव्य त्या दृष्टीने थोडंसं उपयोगी पडेल अशी मला आशा आहे. नमस्कार.